अशी पण एक विचारधारा आहे ना, की नारळाचं पाणी शाळेचं पाणी पिलं तर गोरबाळ होतं किंवा अशा बाळाचं अनेक डोकं मोठं होतं. काय असतं प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात आपल्याला आपलं हायड्रेशन चांगलं राहिलं पाहिजे. पाणी आपण भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे. तर आपले हार्मोन्स बॅलन्समध्ये राहतात. बाळाकडे जाणारा जो रक्ताचा प्रवाह आहे तो अतिशय व्यवस्थित राहतो. तर मग कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तिला पाणी देणं गरजेचं आहे. म्हणून कदाचित हे सांगितलं जात असेल आणि आहेत त्याचं ती त्यात थोडीशी दंतकथा. मिनरल्स आहेत, पण अगदी त्याचा अतिरेक सुद्धा आपण करायला नको. नाही पी 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 म्हणजे तिच्या मागून आपण सकाळ संध्याकाळ पाण्याची तू नारळाचं पाणी पिलंच पाहिजे म्हणून सुद्धा मागे लागायचं नाही. किंवा नारळाचं पाणी पिलं म्हणून बाळाचं डोकं मोठं होतं, गोरं बाळ होतं, असं काही होत नसतं. आता कितीही आफ्रिकन कंट्रीमध्ये तुम्ही कितीही नारळाचं पाणी त्यांना घाला किंवा केशर घाला किंवा पांढरे पदार्थ घाला, तर तिथे आई वडील जेव्हा ज्या जीन्सचे तसंच बाळ होणार आहे. खरंय. तो जो रंग येत असतो बाळाला हा आईबाबांच्या जीन्समधून येत असतो. हा काही खाल्ल्या पिल्ल्याने अजिबात मॉडिफाय होत नसतो.